आज आपण कल्याण विभागामध्ये जे आमचे 4 पोलीस स्टेशन्स आहेत, खडकपाडा, महात्मा फुले पोलीस स्टेशन, बाजारपेठ आणि कोळशेवाडी. या विविध पोलीस स्टेशनच्या मधून जवळजवळ 72 मोबाईल्स आपण आज तक्रारांना परत देत आहोत. CRR पोर्टल हे एक ऑनलाईन पोर्टल आहे आणि त्या पोर्टलचा वापर करून आपण हे सर्व मोबाईल्स लोकांना आपण परत देत आहोत. आपण पाहत असाल की याच्यामध्ये लोकांचे काही किमती मुद्देमाल असेल किंवा किमती वस्तू असेल, त्या गेल्यानंतरची त्यांची भावना आणि त्यांना परत मिळाल्यानंतरची भावना या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत आणि जे काही काम पोलीस स्टेशनकडून असेल किंवा त्या पोर्टलच्या माध्यमातून झालेलं आहे त्याबद्दल सर्वांनी पोलिसांचे धन्यवाद मानलेले आहेत. आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या पोर्टलवरती तक्रार अपलोड करणे आणि त्यानंतर ज्यावेळेस मोबाईल ट्रेस होतो तो त्या मोबाईल त्या व्यक्तीकडून परत मिळून त्या ज्याचा मोबाईल चोरीला गेलेला आहे किंवा घाळ झालेला आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम या पोर्टल माध्यमातून होत आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंबरे सर असतील, आमचे जॉईंट CP सर असतील आणि ॲडिशनल CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याचा उपक्रम हा सगळ्या पोलीस स्टेशननी सुरू आहे. आता आपण कल्याण उपविभागाचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आपण यानंतर डोंबिवली उपविभागामध्ये पण सुद्धा 100 पेक्षा जास्त मोबाईल्स आपण त्यामध्ये लोकांना परत वितरित करणार आहोत, जेणेकरून लोकांना त्यांचा केलेला मुद्देमाल आहे तो लवकर मिळेल आणि त्यांना आनंद घेता येईल. किती लाखाचा हा मुद्देमाल पकडला? हा जवळजवळ टोटल आहे 72 मोबाईल्स आहेत आणि 12 लाखापेक्षाही जास्त याची किंमत आहे. अशा प्रकारचे आणि याच्यामध्ये आपण अतिशय किमतीचे असे आयफोन्स असतील, विवोचे असतील किंवा सॅमसंगचे अशा प्रकारचे मोबाईल सुद्धा आपण याच्यातून परत मिळवलेले आहे आणि ते आपण तक्राराला परत देत आहोत. नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिकांना आता तेच आव्हान राहील की जसं CRI पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जर आपला एखादा मोबाईल मिसिंग झाला असेल, गर्दी ठिकाणी कोणीतरी काढून घेतला असेल तर त्या पोर्टलचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे आणि तात्काळ जर अशी काही घटना घडली असेल तर आपल्याला नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन तक्रार द्यायची आहे. तक्रार देऊन अजून या पोर्टलवरती जर आपण त्या ठिकाणी अपलोड केली निश्चितपणे आपला हा मोबाईल आपल्याला परत मिळतो. ज्यावेळेस हा मोबाईल कोणत्याही ठिकाणी असतो ज्या ठिकाणी ज्यावरती सिम कार्ड ऍक्टिव्ह केलं जातं त्यावेळी तात्काळ त्याचा मेसेज असतो तो पोलीस स्टेशनला पण येतो आणि संबंधित तक्रारदार यांच्यापर्यंत जातो, जेणेकरून आपल्याला यामध्ये मोबाईल लवकर मिळण्याकरता मदत